Good morning. Good morning, all of you. Today, we are going to start geometrical meaning of derivatives from chapter number 1, differentiation. Differentiation हा पेपर सेकंड मधील पहिला चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपण कंपोजिट फंक्शन कंप्लीट केलेलं आहे. आता आपल्याला ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्हज पाहायचा आहे. मॅथमॅटिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्हज आपल्याला माहितीच आहे. f dash of a equal to limit of f of a plus h minus f of a divide h as h tends to 0. हे त्याचं मॅथमॅटिकल मीनिंग आहे. आता आपल्याला ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्हज पाहायचं आहे. Then geometrical meaning of त्यासाठी आपण एक कर्व घेणार आहोत. हा जो कर्व आहे हा y इक्वल टू एफ ऑफ एक्स हा कर्व आहे. 0 हा जो आहे याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो, एक्स ऍक्सिस, and this is y axis. आता आपण एक पॉइंट P घेणार आहोत. लेट कन्सिडर द पॉइंट P at x equal to a on the curve. जो कर्व आहे या कर्व वरती समजा ऍट x इक्वल टू a, x ऍक्सिस वरचे हे व्हॅल्यू आहे, x इक्वल टू a ला या ठिकाणी आपण पॉइंट P घेणार आहोत. x इक्वल टू a ला कर्व वरती पॉइंट P घेणार आहोत. या P चा x कोऑर्डिनेट a आहे आणि हा जो कर्व आहे हा y इक्वल टू f ऑफ x आहे. याचा अर्थ x ची व्हॅल्यू आपल्याला इथे y इक्वल टू साठी a पुट करावी लागेल. जर x इक्वल टू आपण a पुट केले तर आपल्याला y चा कोऑर्डिनेट मिळेल f ऑफ a. The coordinate of point P are P a f of a. आता आपण let we take another point Q. We take another point Q on the right hand side of point P by increasing a to a plus h. a मध्ये आपण h ही इन्क्रीमेंट करणार, म्हणजे जी सुरुवातीची व्हॅल्यू आहे त्यामध्ये h इन्क्रीमेंट करणार आणि आपण q पॉइंट काय करणार, ऑब्टेन करणार. दॅट इज x कोऑर्डिनेट ऑफ q इज a plus h आणि y कोऑर्डिनेट काय असणार आहे, a plus h ही व्हॅल्यू x च्या ऐवजी पुट करणार f ऑफ a plus h. आपल्याला p and q असे दोन पॉइंट मिळाले. लेट or consider the point Q, another point Q on the curve right to point P by increasing x equal to a to x equal to a plus h. x इक्वल टू a जे आहे त्यामध्ये आपण a प्लस h इन्क्रीमेंट करणार आणि हा
क्यू पॉइंट ऑब्टेन करणार. x equal to a plus h. The coordinate of q are the coordinate of point q are q a plus h f of a plus h. हे त्याचे कोऑर्डिनेट झाले. या पॉइंट क्यू चे कोऑर्डिनेट हे झाले. आता वी हॅव टू जॉईन और कनेक्ट these two points. P Q. या ठिकाणी या कर्व साठी पी क्यू आपल्याला सेकंड मिळालेली आहे. पी क्यू इज द सेकंड. द लाइन PQ is second line on the curve. कर्व वरती PQ हा आपल्याला सेकंड मिळालेला आहे आणि आपल्याकडे दोन कोऑर्डिनेट आहे. याचे पण दोन कोऑर्डिनेट आहे. h2 y2 आहे, x1 y1 आहे. आपण सेकंड PQ चा स्लोप काढू शकतो. सिन्स स्लोप ऑफ second PQ equal to y2 minus y1 divide x2 minus x1. y2 ची व्हॅल्यू तिथे f of a plus h minus f of a divide a plus h minus a. a get cancelled with a. f of a plus h minus f of a divide h हा झाला स्लोप ऑफ सेकंड PQ. स्लोप ऑफ सेकंड PQ. आता हा जर पॉइंट h हा जर आपण स्मॉलर अँड स्मॉलर घेतला म्हणजे h जेवढा आपण स्मॉल घेणार आहे तेवढा हा a नंबर a प्लस h हा a च्या क्लोजर जाणार आहे. h जेवढा आपण लहान घेऊ समजा हा 2 असेल आणि हा 2 प्लस 3 तर 2 प्लस 3 5 येणार. याऐवजी आपण स्मॉलर घेतला 4 2 च्या जवळ येणार. 1 घेतला 2 च्या जवळ येणार. 0.1 घेतला 2 च्या जवळ येणार. दॅट इज we take h smaller and smaller. We take h smaller and smaller such that a plus h tends to a if h tends to 0. h हा 0 कडे गेला तर a plus h हा a कडे जाणार आहे. याचाच अर्थ काय की h हा 0 कडे गेला तर ही व्हॅल्यू होणार आहे a. हा 0 आहे ही व्हॅल्यू होणार आहे f of a. हा a f of a हेच कोऑर्डिनेट आहे म्हणजे q पॉइंट काय जाणार आहे. h जर 0 कडे गेला तर q पॉइंट हा काय जाणार आहे p कडे जाणार आहे. जेवढे आपण स्मॉल व्हॅल्यू घेऊ अशा पद्धतीने आपल्याला हा पॉइंट इथे मिळेल. नंतर हा पॉइंट आपल्याला इथे मिळेल. नंतर हा पॉइंट आपल्याला इथे मिळेल. q एक वेळ येईल की हा q पॉइंट p आणि q दोन्ही पॉइंट काय असणार आहे सारखेच असणार आहे. म्हणजे हे जी सेकंड आहे ही नंतर दोन पॉइंटला इंटरसेक्ट न करता ती फक्त एकाच पॉइंटला ह्या कर्वला काय करणार इंटरसेक्ट करेल. जी लाईन कर्वला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्याला आपण टॅन्जंट म्हणतो. दॅट इज Q टेंड्स टू P. Q हा P कडे येणार आहे. If h tends to 0 then ही जे सेकंड PQ आहे ही टॅन्जंट मध्ये काय होणार कन्वर्ट होणार. h tends to 0 then second PQ
कन्वर्ट टू टॅन्जेंट. जी सेकंड आहे ती आपण टॅन्जेंट मध्ये काय होणार, कन्वर्ट होणार. बरोबर. दॅट इज लिमिट ऑफ q टेंड्स टू p, स्लोप ऑफ सेकंड इक्वल टू लिमिट q टेंड्स टू p अँड स्लोप ऑफ सेकंड काय आहे, स्लोप ऑफ सेकंड इक्वल टू ही व्हॅल्यू f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a डिवाइड h. स्लोप ऑफ सेकंड q टेंड्स टू p, स्लोप ऑफ सेकंड काय होणार आहे, टॅन्जेंटला कन्वर्ट होणार आहे. दॅट इज स्लोप ऑफ टॅन्जेंट. स्लोप ऑफ टॅन्जेंट. आणि हे जर लिमिट एक्झिट झालं, आता याला सुद्धा आपण या पद्धतीने लिहिणार आहे f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a डिवाइड h as h टेंड्स टू 0. q टेंड्स टू p आहे, याचा अर्थ काय, h टेंड्स टू 0 आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. याला आपण म्हणणार f डॅश ऑफ a, f dash of a, slope of tangent at p. राइट हँडला डेरिव्हेटिव्ह आहे आणि लेफ्ट हँडला इक्वल टू नोटेशन दिले. म्हणजेच काय की डेरिव्हेटिव्हचा जिओमेट्रिकल मीनिंग आहे स्लोप ऑफ टॅन्जेंट at point p to the given curve. The meaning of or geometrical meaning of derivatives is the function, the derivative of y equal to f of x at point p is slope of tangent to given curve at the point P. काय आहे geometrical meaning of derivatives? Geometrical meaning of derivatives is that the slope of tangent, त्या जो काही टॅन्जेंट आहे त्याचा जो स्लोप आहे त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. याला म्हणायचं जिओमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. नेक्स्ट पॉइंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. इनवर्स केव्हा एक्झिट होतो हे आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये पाहायचं आहे. पण त्या अगोदर इनवर्स फंक्शन केव्हा एक्झिट होतो, इफ y equal to f of x is 1 1 and onto function y equal to f of x हे 1 1 and onto function असेल. 1 1 and onto, that is x1 y1 x1 x2 y1 y2. 1 1 फंक्शन केव्हा आहे, जेव्हा डोमेन मध्ये जो काही इलेमेंट आहे त्या प्रत्येक इलेमेंटला इकडे इमेज असणार आहे, तेव्हा त्या फंक्शनला आपण वन वन फंक्शन असं म्हणतो. आणि ऑर्थो फंक्शन केव्हा आहे, ह्या कोडोमेन मधील प्रत्येक इलेमेंटला डोमेन मध्ये प्री इमेज आहे, तेव्हा त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, ऑर्थो फंक्शन म्हणतो. म्हणजे जे फंक्शन 1 1 आहे आणि ऑन टू आहे
या प्रत्येक इलेमेंटला जर इकडे इमेजेस असतील फंक्शन 1 1 आणि या प्रत्येक इलेमेंटला इकडे जर फ्री इमेजेस असतील तर त्याला म्हणायचं ऑन टू. जर if y equal to f of x is 1 1 and onto function then inverse exit आणि हा इन्व्हर्स आपण डिनोट करतो x इक्वल टू f इन्व्हर्स ऑफ y. हा f या बाजूला घेतो f इन्व्हर्स नोटेशन देतो x इक्वल टू y इक्वल टू f ऑफ x असेल तर हा f इकडे घ्यायचा f इन्व्हर्स y, हा f इकडे घेतल्यानंतर इकडे राहिला x, दॅट इज x इक्वल टू f इन्व्हर्स y 1 1 ऍड ऑन टू. या पद्धतीने आपण नोटेशन देतो. हे जे आहे हे नोटेशन आहे. x वरती आपण y फंक्शन डिफाइन केलं f ऑफ x आणि या बाजूने आपण फंक्शन डिफाइन केलं तर हे y वरती आहे म्हणजे आपल्याला f इन्व्हर्स ऑफ y आणि त्याच्या व्हॅल्यू x मध्ये मिळणार आहे म्हणून आपण म्हणतो f इन्व्हर्स y इक्वल टू x. अशा पद्धतीने जर फंक्शन हे 1 1 ऍड ऑन टू असेल तर त्या फंक्शनचा इन्व्हर्स एक्झिट होतो. हे झालं फंक्शन इन्व्हर्स आहे या केसमध्ये. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. या टॉपिक मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. मग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कुठली आहे? साइन फंक्शन, कोसाइन, टॅन्जेंट, कोटॅन्जेंट, सेकंड आणि कोसेकंड अशा आपल्याला 6 फंक्शनची काय करायचे इन्व्हर्स फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन मध्ये हा जो थेरम आहे हा बोर्डाला बराच वेळा विचारलेला आहे. थेरम इफ y इक्वल टू f ऑफ x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. हे y जे फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएबल आहे ऑन एन इंटरवल i. एका इंटरवल i वरती आपल्याला डिफरन्शिएबल दिलेला आहे अँड y इज 1 1 अँड ऑन टू. याचा अर्थ काय आहे की त्याचा इन्व्हर्स एक्झिट होतो 1 1 आहे ऑन टू आहे अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x नॉट इक्वल टू 0. जर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x 0 आला तर आपल्याला 1/0 नॉट डिफाइन होईल. नॉट इक्वल टू 0 ऑन i. ऑल्सो इफ f इन्व्हर्स y is differentiable, y equal to f of x is differentiable, f inverse of y is also differentiable on f of I. जो इंटरवल आहे त्या इंटरवल वरती ते डिफरन्शिएबल आहे. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ f इन्व्हर्स ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y हे y चं फंक्शन विथ रिस्पेक्ट टू म्हणजे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचं आहे आणि याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 f डॅश ऑफ x किंवा दुसरा फॉर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. जर y हे x मध्ये फंक्शन असेल तर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करतो. पण हे फंक्शन x जर y मध्ये एक्सप्लेन केलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचे म्हणजे हा x y मध्ये एक्सप्रेस केलाय म्हणून आपल्याला विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि हा y x मध्ये एक्सप्रेस केलाय म्हणून आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचे. इथे तेच केलेले आहे विथ रिस्पेक्ट टू y आणि विथ रिस्पेक्ट टू x असा त्यामध्ये चेंज आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. y ह्या ज्या टर्म आहे त्या x मध्ये एक्सप्रेस केल्या x² + 1 दॅट इज x मध्ये आपण इक्वेशन लिहिलेलं आहे तर त्याला y ला आपण विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करणार. पण जर x ही टर्म y मध्ये लिहिलेली असेल x ही टर्म इक्वल टू y मध्ये लिहिलेली असेल तर x ला आपण विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करणार. x हा y वरती डिपेंड आहे इथे y हा x वरती डिपेंड आहे. We have given that y equal to f of x is differentiable
we have y equal to f of x and x equal to f inverse of y is differentiable फंक्शन. ही दोन्ही डिफरन्शिएबल फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन मध्ये आपण थेरम पाहिलेला आहे की जर आपल्याला या पद्धतीचा प्रूफ द्यायचा असेल तर डी मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डेल्टाने सुरुवात करावी लागते. वी हॅव टू स्टार्ट विथ डेल्टा. लेट डेल्टा एक्स बी द स्मॉल इन्क्रीमेंट कशामध्ये डेल्टा एक्स इन एक्स, देन corresponding increment डेल्टा y in y. जर डेल्टा x ही इन्क्रीमेंट x मध्ये असेल तर डेल्टा y ही इन्क्रीमेंट कशामध्ये असणार आहे, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन y. सिन्स डेल्टा x and डेल्टा y are increment in x and y respectively, that is delta x not equal to 0 and delta y not equal to 0. जर x मध्ये काहीतरी इन्क्रीमेंट असेल आणि ती जर डेल्टा x असेल तर ती 0 नसणार, काहीतरी इन्क्रीमेंट झालेली आहे म्हणून आपण काय केलं, डेल्टा x नॉट इक्वल टू 0, डेल्टा y नॉट इक्वल टू 0. आता आपल्याला या इक्वेशन साठी सुरुवात करायची आहे. डेल्टा x डिवाइड डेल्टा y इंटू डेल्टा y डिवाइड डेल्टा x. हे एक रेशो आहे. डेल्टा म्हणजे एक रेशो आहे. डेल्टा y कॅन्सल झाला, डेल्टा x कॅन्सल झाला, त्याचं उत्तर किती आलं, 1. आपल्याला यानुसार इथे सुरुवात करायची आहे. डेल्टा x लेफ्ट हँड साइडला फक्त डेल्टा x डिवाइड डेल्टा y ठेवा आणि दुसरा आपण डिवाइडला लिहिणार. डेल्टा x डिवाइड डेल्टा y इक्वल टू 1 अपॉन काय येणार आहे, डेल्टा y डिवाइड डेल्टा x. हा जो पार्ट आहे हा आपण डिवाइडच्या फॉर्म मध्ये या बाजूला घेतला. हा रेशो आहे. आता ह्या रेशोचा आपण काय घेणार, लिमिट. टेक हियर डेल्टा y डिवाइड डेल्टा x नॉट इक्वल टू 0. डेल्टा y सुद्धा 0 नाहीये, डेल्टा x पण 0 नाहीये, याचा अर्थ यांचा रेशो सुद्धा काय येणार आहे, नॉट इक्वल टू 0. टेक लिमिट as डेल्टा x टेंड्स टू 0. लिमिट काय घ्यायचं आहे, जर ह्या रेशोचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लिमिट घ्यावं लागतं. डेरिव्हेटिव्हची डेफिनेशनच ती आहे. डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय आहे, लिमिट ऑफ रेशो इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. या पद्धतीने आपण डेल्टा x टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला घ्या. वी विल गेट लिमिट डेल्टा x डिवाइड डेल्टा y as delta x tends to 0 equal to limit delta x tends to 0 1 upon delta y divide delta x. या दोन्हींचं लिमिट आहे. आता आपण हेच क्वोशंटचा रूल वापरून लिमिट या पद्धतीने लिहू शकतो. 1 अपॉन लिमिट ऑफ डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y डिवाइड डेल्टा x. 1 आहे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं लिमिट 1च येतं, तेच येतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला दिलेलं काय आहे की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. सिन्स we can write this as limit of delta x divide delta y as delta x tends to 0 equal to 1 upon limit of delta y divide delta x as delta x tends to 0. हेच आपण इथे लिहिलेलं आहे, त्यात काही बदल नाही. डिवाइडला डेल्टा x आहे, डेल्टा x टेंड्स टू 0 करेक्ट, पण इथं डेल्टा y आहे आणि इथं डेल्टा x 0 ला जातोय.
यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. डेल्टा एक्स हा डेल्टा वाय डेल्टा एक्स वरती डिपेंड आहे आणि डेल्टा एक्स टेन्स टू 0 ला गेला तर डेल्टा वाय सुद्धा काय येणार आहे 0 ला जाणार आहे. एज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा वाय टेन्स टू 0. तो डेल्टा वाय सुद्धा 0 कडे जाणार कारण डेल्टा वाय हा x वरती डिपेंड आहे. सिन्स limit of delta x divide delta y we can write delta y tends to 0 equal to 1 upon limit of delta y divide delta x as delta x tends to 0. Equation number 1. We have given that y is a differentiable function. Since y is differentiable function of x, we can write that derivative of y with respect to x equal to limit of delta y divide delta x as delta x tends to 0. या रेशोचं लिमिट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह याला आपण रीड करताना काय म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आणि इकडे आपण रीडिंग काय करतो डेल्टा y डिवाइड डेल्टा x. इथं आपण डिवाइडच्या फॉर्ममध्ये म्हणत नाही लिमिट ही व्हॅल्यू आपण काय करणार इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. ही व्हॅल्यू जी आहे ती ही आहे. फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपल्याला याची व्हॅल्यू मिळणार आहे लिमिट ऑफ डेल्टा x डिवाइड डेल्टा y एज डेल्टा y टेंड्स टू 0 इक्वल टू 1 अपॉन derivative of y with respect to x. Equation number 2. Equation number 2. पण इक्वेशन 2 ची राइट हँड डेरिव्हेटिव्ह एक्झिट होते. राइट हँड डेरिव्हेटिव्ह एक्झिट होते आणि इथे इक्वल टू आहे याचा अर्थ लेफ्ट हँड साइडची डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय होणार आहे एक्झिट होणार आहे. फ्रॉम इक्वेशन 1 from equation 2 right hand side derivative exit. राइट हँड साइडची डेरिव्हेटिव्ह जर एक्झिट होत असेल तर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय होणार एक्झिट होणार. देन लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह एक्झिट. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह सुद्धा एक्झिट होणार आहे. सिन्स डेल्टा x डिवाइड डेल्टा y एज लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 याला आपण म्हणणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y अँड ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करणार. From equation 2, derivative of x with respect to y equal to 1 upon derivative of y with respect to x, where derivative of y with respect to x not equal to 0. Derivative of y with respect to x आपल्याला 0 नको आहे. हेज द प्रूफ. नोट हा जो रिझल्ट आहे हा आपण ही डेरिव्हेटिव्ह या बाजूला घेऊन आणि ही इथे डिवाइडला आणून सुद्धा लिहू शकतो. वी कॅन राईट derivative of x with respect to y equal to 1 upon derivative of y with respect to x as derivative of y with respect to x equal to 1 upon derivative of x with respect to y. ह्या दोन्ही मध्ये आपण इंटरचेंज करून या पद्धतीने हे लिहू शकतो किंवा हाच प्रूफ आपण हे लिमिट चेंज करून
ऑब्टेन करू शकतो. अशा पद्धतीने आपण जो महत्वाचा थेरम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हा ऑब्टेन केलेला आहे. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला पुढचे 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे प्रूफ द्यायचे आहे. अतिशय महत्वाचा आहे, बोर्डामध्ये बराच वेळा विचारला जातो. राईट डाऊन इन युअर नोटबुक.